भारतीय जनता पार्टी शहर उत्तरच्या वतीने 1 ते 15 जानेवारी दरम्यान सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आला आहे। भारतीय जनता पार्टी शहर उत्तर मतदारसंघाच्या वतीनं 1 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान आयोजित करण्यात आलं आहे। यानिमित्त राजवाडी चौक येथील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयामध्ये भाजपा सदस्य नोंदणी अभियान प्रशिक्षण शिबिर राबवण्यात आलं। या कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली। आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी सदस्य अभियानासंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। नोंदणी अभियान सुरुवात झाली, त्याच्या संदर्भात आपल्याला सगळं माहिती आपल्याला बनसोडे सरांनी व्यवस्थित दिलेली आहे। ज्यांना माहिती व्यवस्थित समजली नाही त्यांनी आपल्या मंडळाध्यक्षांना किंवा आपण तो वॉर्डमध्ये 2 पोरं बसवली आणि त्या दोघांकडे माहिती घेऊन आपण ते काम पूर्ण करायचं। प्रत्येक बूथवर आपल्याला जवळपास 450 ते 500 मतं प्रत्येक बूथवर आहे भारतीय जनता पार्टीला आणि त्यातले 200 सदस्य आपण त्यांना आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा नोंदणी करून घ्यावी। सगळ्या बूथ कार्यकर्त्यांना आपण जे आले नसतील तर आपल्याला माहित आहे सगळे बूथ कार्यकर्ते आपल्या बरोबर या बैठकीला येत असतात, पण आपल्या तिथल्या ज्या पार्टीचे कार्यकर्ते आहेत, ज्या आपले नेते लोक आहेत त्यांनी त्या बूथ कार्यकर्त्याकडे जायचं, त्यांना सोबत घेऊन आपण त्यांना 200 सदस्यांची नोंदणी करायचं। या आपल्या जी जबाबदारी पार्टीने ज्या आपल्या माजी नगरसेवक असू द्या किंवा आपले मंडळाध्यक्ष असू द्या किंवा पदाधिकाऱ्यांना जे पार्टीची जबाबदारी दिली ते आपण व्यवस्थितपणे पार पडूया। तसंच शहराध्यक्ष नरेंद्र काळे व भाजप सदस्य नोंदणी अभियान शहर संयोजक प्राचार्य नारायण बनसोडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केलं। यावेळी सरचिटणीस रोहिणी तडवळकर, भाजपा सदस्य नोंदणी अभियान शहर संयोजक प्रवीण दर्गो पाटील, पश्चिम मंडल अध्यक्ष देवीदास बनसोडे, पूर्व मंडल अध्यक्ष प्रतिमेश आनंदकर, अजित गायकवाड, सिद्धेश्वर मुनाळे, बाबूराव जमादार, राजकुमार पाटील, अल्पसंख्याक शहराध्यक्ष जाकीर सगरी यांच्यासह भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।